नमस्कार. वैद्य समीर परांजपे, श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमेन वेलनेस क्लिनिक दापोली इथे आपलं स्वागत. आज आपण एक नवीन विषय बारकाव्याने जाणून घेणार आहोत. तो म्हणजे वेदना, शूल, दुखणं या संबंधी खूप बारकाव्याने समजून घेणार आहोत. का तर कुठली ना कुठली तरी वेदना आपल्याला निर्माण झाली की आपण डॉक्टर शोधतो, वैद्य शोधतो. तितक्या वेळ आपण फार अनेक वेळा लक्ष देत नाही. आपलं शरीर अनेक लक्षणं दाखवत असतं की बाबा लक्ष देण्याची गरज आहे, पण आपण दुर्लक्ष करतो त्याच्याकडे. जेव्हा ते दुखायला लागतं त्यावेळेला आपण मग त्या प्रकारची मदत शोधण्यासाठी धावपळ करतो. कुठे पेनकिलर शोध, कुठे कोणीतरी सुचवलेली गोळी घे, कुठे डॉक्टरांकडे जा, वैद्यांकडे जा वगैरे. तर वेदना ही एक महत्त्वाची गोष्ट आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आपलं सगळं लक्ष त्या वेदनेकडे, त्या अवयवाकडे जाऊन आपलं नित्य जे काम आहे ते आपण मग करण्यासाठी आपल्याला अडथळे निर्माण होतात. आता एक लक्षात असं घेतलं पाहिजे की ही वेदना का होते हे आपल्याला आयुर्वेदाच्या मदतीने समजून घ्यायचं आहे. त्याच्या आधी थोडंसं आपण एक बारकाव्यानी या पेन संबंधी समजून घेऊ. खरं तर वेदना ही एक आवश्यक अशी गोष्ट आहे. समजा आपले गुडघे झिजलेत, गुडघ्यांमधलं वंगण कमी झालंय, हाडावरती हाडं झिजतायत आणि तरी आपला माणूस चालतोय. तर अख्खी ती हाडं झिजून जातील, कडेचे सगळे लिगामेंट्स, टेंडॉन्स आणि सगळं कार्टिलेज अगदी पार त्याची वाट लागून जाईल. पण जर ते दुखलंच नाही तर आपल्याला कळणारच नाही की त्याची अशी वाट लागली. मध्ये कटकट आवाज येणे, बसा उठायला त्रास होणे, अशा प्रकारचे ज्या वेळेला त्रास होतात तर ते दुखतं त्यावेळेला माणूस त्याच्याकडे चांगलं लक्ष देतो. मेंदूकडनं त्या संवेदना आपल्याला समजणे ही खरं तर निसर्गाने आपल्याला दिलेलं एक वरदान आहे. जर समजा आपल्याला वेदनेची जाणीवच झाली नाही तर खूप मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे खरं तर आपण ही वेदना आहे म्हणून आपण आपल्या शरीराचा सांभाळ करण्यासाठी म्हणून लक्ष देऊ शकतो. अनबिअरेबल पेन अशा स्वरूपाचं सुद्धा म्हणजे अगदी सहन करण्याच्या पलीकडलं दुखणं हे सुद्धा लोकांना सहन करायला लागत असतं विविध व्याधींमध्ये. सोपं उदाहरण याच्यासाठी दिलं की आपण वेदना झालीच नाही तर तसंच आपलं मॉर्निंग वॉक करत राहू किंवा चालत राहू, चुकीच्या ॲक्शन्स करत राहू आणि त्या अवयवांना अधिक इजा पोचवली जाते. खरं तर काय होतं, एखाद्या ठिकाणी अवयवामध्ये सूज निर्माण झाली किंवा डिजेनरेटिव्ह चेंजेस निर्माण झालेत, त्यांना पोषण मिळत नाहीये, त्यांची ताकद कमी झाली. अशा स्थितीमध्ये त्या अवयवाला तिथे पुरेशा पोषक द्रव्यांचा पुरवठा करणे किंवा तिथे काही जंतू संसर्ग झाला असेल तर त्या ठिकाणी विविध सैन्य पेशी, पांढऱ्या पेशी तिथे पोचवणे, त्याद्वारे काही प्रकारचे असे घटक प्रोस्टाग्लॅंडिन सारखे की जे वेदनेची जाणीव करण्यासाठी महत्त्वाचे असतात ते तिथे पोचणं गरजेचं असतं. आता हे तिथे पोचले, पांढऱ्या पेशी पोचल्या, रक्ताचा अधिक पुरवठा त्या ठिकाणी झाला, तो अवयव लालसर झाला, तिथे थोडी सूज आली, जरा जाड झालं. हे खरं तर त्या हिलिंगची एक प्रक्रिया आहे. बरं करण्यासाठी शरीराने केलेली धडपड आहे. त्या धडपडीमधलं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे वेदना. आता जी द्रव्य शरीरामध्ये निर्माण झालेली प्रोस्टाग्लॅंडिन्स सारखी किंवा इंटरल्युकिन्स सारखी अशी द्रव्य ही खरं तर तिथे तो जो काही इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स म्हणून निर्माण केली गेलेली आणि पोचणारी द्रव्य आहेत त्यांना हतबल करून टाकणे. पेनकिलर्स काय करतात, प्रोस्टाग्लॅंडिन हे जे द्रव्य आहे केमिकल आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारं त्याला त्याचं काम बंद करून टाकणे, म्हणजे ते दुखतंय काय ते समजायलाच नको. अशा प्रकारची काहीतरी प्रक्रिया या पेन किलर्सच्या मदतीने होत असते, ज्याच्यामध्ये
ते दुखणं बरं होणे न होणे महत्त्वाचं आहे असं नाही, पण ते संवेदना जाणीव त्याची नष्ट करून टाकणे. तर हे खरं तर अनेक वेळा धोकादायक ठरतं. उदाहरणार्थ आपले गुडघे झिजत आहेत, गुडघ्यामधलं कार्टिलेज झिजतंय, गुडघ्याच्या कडेच्या आसमंतातल्या लिगामेंट्स, टेंडॉन्स, स्नायू, सगळे घटकद्रव्य यांना पोषण पुरेसं नाही आहे, ते कमकुवत झाले, त्यांचे झीज झाले, विअर अँड टेअर ही प्रक्रिया कायम चालू असते. तर अशा वेळेला वेदना हे जर समजा लक्षण आपण दुर्लक्षित केलं, केवळ पेनकिलर खाऊन ते दडपून टाकलं, मास्क केलं, झाकण घालून ठेवलं, तर किती गंभीर बाब आहे ही. खरं तर असं टाळलं पाहिजे. आता एक असं लक्षात घ्या की एखाद्या झोपडीला किंवा आपल्या घराला कुठे आग लागली आणि आग लागले हे सांगण्यासाठी एखादी व्यक्ती जर समजा आपल्याला सांगायला आली, तर ती आग लागली ती विझवायला जायला पाहिजे का जो आग लागले हे सांगायला आलाय त्याच्या कानाखाली मारायला पाहिजे? तिथे प्रत्यक्ष ती आग विझवायला जाणे, त्याचं कारण शोधून काढणे, मग त्याच्यावरती उपाययोजना करणे हा खरा आयुर्वेद आहे, ना की पेनकिलर घेऊन ते नुसतं बंद करून टाकणे दुखणं. तर गंमत अशी आहे की ही जी पेनकिलर्स असतात ही नुसतं त्या प्रोस्टाग्लॅन्डिन सारख्या द्रव्यांना नुसती काम करण्याचं, वेदना शमनाचं कामच नाही फक्त करत, तर ही पेनकिलर्स बाकी शरीरामध्ये अनेक प्रकारचे उत्पात माजवतात. हा शब्द बरोबर आहे. काय करतात हे? या शेवटी ही रसायन आहेत, केमिकल्स आहेत. कुठल्याही प्रकारचं असं शरीराच्या बाहेरून घेतलेलं असं रसायन द्रव्य अनेक वेळा शरीराला विषवत होतं. मग अशा विषद्रव्यांना नष्ट करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक यंत्रणा बसवलेली आहे, ती म्हणजे आपलं यकृत, लिव्हर. तर ह्या लिव्हरवरती अधिक ताण त्या लिव्हरला सहन करावा लागतो. डिटॉक्सिफिकेशन अशा प्रकारचं काम ह्या यकृताचं अखंड चालू असतं. अनेक दिवस, अनेक महिने लोक पेन किलर्स खात असतात किंवा पेन किलर्सची इंजेक्शन्स घेत असतात. यामध्ये आपल्या यकृतावरती जो ताण पडत असतो, या अधिक ताण पडल्यामुळे यकृताच्या पेशींची हानी होते. कुणाला सिरोसिस ऑफ लिव्हर होतो, कुणाला कावीळ होते, हेपॅटायटिस एक प्रकारचा ड्रग इंड्युस्ड असा होतो. यकृताच्या पेशी सुजून जातात. हिपॅटोटॉक्झिसिटी असं त्याला म्हटलं जातं. मग रक्तामध्ये बिलिरुबिन वगैरे सगळे द्रव्य फिरत राहतात. अनेक लोकांना खूप अधिक प्रमाणामध्ये पित्त स्रवायला लागतं. आपल्या यकृताचं जे काही कार्य, पचन व्यापार आहे तो बिघडतो. कारण कोण? तर विषासारखी काम करणारी पेनकिलर्स ती आपल्या यकृतावरती अधिक ताण टाकतात. त्याला म्हणतात हिपॅटोटॉक्झिसिटी. शब्द पण बघा कसा आहे, टॉक्झिक, विषद्रव्य यांचा परिणाम यकृतावर होणे. आता केवळ डिटॉक्सिफिकेशन केलं की पुरेसं नाही, त्यातली द्रव्य ही आपल्या शरीराच्या बाहेर काढून टाकणे, त्यांचा निचरा करून टाकणे ही सुद्धा आवश्यक गोष्ट असते. त्याच्यासाठी अजून एक अवयव हा कामी लागत असतो आणि तो म्हणजे आपली वृक्क, किडनीज, युरिनरी सिस्टीम. त्याच्यामध्ये रक्तामध्ये जी फिरणारी रसायनं, केमिकल्स, पेनकिलर्स अशी जी आहेत त्यांना शरीराबाहेर काढून टाकणे, ठराविक विशिष्ट काळ शरीरामध्ये राहिली की. आता यामध्ये शेवटी ही केमिकल्स आहेत, शरीराला त्रास देणारी द्रव्ये आहेत, ती ज्या ज्या मार्गातून प्रवास करतील तिथे काही ना काहीतरी उत्पात माजवल्याशिवाय जात नाहीत. तर ती जेव्हा ह्या किडनीमधून प्रवास करतात तेव्हा ह्या किडनीच्या पेशी किती नाजूक असतात. रक्त त्याच्यामध्ये जाणे, हे गाळणंच एक प्रकारचं. या गाळण्यामधून काही विषद्रव्य, काही क्षार हे सगळे फिल्टर करून त्यातले आवश्यक असलेले भाग पुन्हा शोषले जातात, काही शरीराबाहेर टाकले जातात. यामध्ये ही विषद्रव्य, केमिकल्स, पेनकिलर्स ही सुद्धा शरीराबाहेर काढून टाकण्याचं, निचरा करण्याचं काम ही अतिशय नाजूक असणारे मूत्रपिंड, किडनीज हे करत असतात. आणि हे नाजूक असल्यामुळे या अशा
विषद्रव्यांचा आपल्या किडनीला त्रास होतो आणि वर्षानुवर्ष जर समजा रुग्ण अशी पेनकिलर्स इंजेक्शन्स घेत असतील, कारण काय असतं, गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकार याच्यासाठी पेनकिलर्स का, तर स्वस्तात मिळतं म्हणून. आपले किती महत्त्वाचे असे अवयव आपण त्याच्यामध्ये रोजच्या रोज निकामी करत असतो याची जाणीवही कल्पनाही लोकांना नसते. यकृत असो म्हणजे लिव्हर किंवा किडनी असो, मूत्रपिंड, इतके नाजूक अवयव, या अवयवांप्रती खरं तर आपण कृतज्ञ असायला पाहिजे. त्या अवयवांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत की आपल्या शरीरामध्ये अशी सगळी विषद्रव्य घालत असून सुद्धा ते नीट काम करत आहेत. त्यांच्यावरती कामाचा अतिरिक्त ताण आला ना की ते बिचारे हतबल होऊन जातात आणि हे हतबल होऊन जाणे म्हणजे या यकृताचं आणि मूत्रपिंडांचं काम हे ठप्प होणे. एकदम ठप्प होत नाही, ते सावकाश सावकाश होतं. युरिनमध्ये किंवा रक्तामध्ये या क्रिएटिनिन सारख्या द्रव्यांची अधिक मात्रा सापडायला लागली किंवा मूत्रपिंडांमधून काही प्रोटीन्स, काही ओषधद्रव्य ही सुद्धा त्या सूज आल्यामुळे मूत्रामधून बाहेर जायला लागली की या मूत्रपिंडांना सूज आलेली आहे, ते होरपळलेले आहेत, त्यांना अतिशय त्रास होतोय, नाजूक झालेत ते, हे समजून घेणं आवश्यक असतं. आणि या अवयवांची काळजी आपल्याला असली पाहिजे. आणि याच्यासाठी म्हणून आज मी हा व्हिडिओ करतोय की जेवढं शक्य होईल तेवढं पेनकिलर्स टाळा. ही पेनकिलर्स ही खरं तर मी आयुर्वेदाचा जरी असलो ना तरी सुद्धा माझ्याकडे दोन्ही प्रकारच्या समदृष्टी याने मी पाहतो. ही पेनकिलर्स एका दृष्टीने रसायनशास्त्राचं एक आपल्याला लाभलेलं वरदान सुद्धा आहे, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. या जगामध्ये कुठलीच गोष्ट चांगली किंवा वाईट असं नसते, तिचा अतिरेक ज्या वेळेला होतो ना त्यावेळेला ते त्रासदायक असतं. तर ही पेनकिलर्स, एखादा अपघात झालाय, एखादी व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये विव्हळते, अशा अवस्थेमध्ये किंवा काही गंभीर इजा झाल्या आहेत, ह्या इजांना ते दुखणं, त्या पेशंटचे हाल हे पाहायला लागू नयेत म्हणून अशा प्रकारची पेनकिलर्स खरं तर वापरून ते त्याचे क्लेश कमी करण्यासाठी म्हणून वापरण्याची खरी ती व्यवस्था आहे. उठसूट जी वयोमानानुसार झीज होते गुडघ्यांची, मणक्यांची, त्याच्यामध्ये नुसती ही पेनकिलर्स खाऊन ते नुसतं दुखणं झाकण घालून ठेवणे याच्यासाठी नाही आहेत ती. आणि डॉक्टरांचा सुद्धा अनेक वेळा नाईलाज असतो. डॉक्टर अगदी आपल्या परीने समजावून सांगत असतात, अरे बाबा तुझे गुडघे झिजले, तुझे मणके झिजले, डिजनरेटिव्ह चेंजेस झाले, त्यांच्यावर अधिक ताण टाकू नका. ही पेनकिलर्सची इंजेक्शन्स आम्ही देतोय किंवा पेनकिलर्सच्या गोळ्या देतोय, यांचे तोटे असतात, हे लिव्हरला किंवा किडनीला त्रास देणारे असतात, तेव्हा तुम्ही ह्या इंजेक्शनचा मोह टाळा किंवा ह्या पेनकिलर्सचा मोह टाळा, हे डॉक्टर सांगत असतात. पण तरी सुद्धा माणूस म्हणून जे काय आहे तो ते ऐकतो असं नाही. आणि शेवटी नाईलाजास्तव सुद्धा अनेक वेळेला डॉक्टरांना पेनकिलर्स आणि इंजेक्शन्स द्यायला लागत असतात. आमचे अनेक डॉक्टर मित्र जे ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणारे आहेत ते ही गोष्ट सांगतात की आम्ही त्यांना सांगतो समजावून, पण पेशंटचा नाईलाज असतो. आता याला कुठेतरी या नाईलाजावरती आपल्याला उपाय शोधणे आवश्यक असतं. मग काय करावं? तर आता एक ठराविक पेनकिलर्स, ठराविक कॅल्शियमच्या गोळ्या किंवा काय स्टेरॉइड्स याच्या पलीकडे जर समजा या गुडघेदुखीसाठी, मणकेदुखीसाठी किंवा अशा प्रकारच्या वेदनांसाठी एक ठराविक मर्यादेच्या पलीकडे जर समजा काही उपाय काम करत नसतील तर मग ॲलोपॅथीमध्ये त्याचं ऑपरेशन करा, सर्जरी करा असं सुचवलं जातं, काही MRI वगैरे करून. तर लोकांना हे माहिती असायला पाहिजे की एखाद्या अशा द्रव्यांच्या मदतीने, जेव्हा पेनकिलर्सच्या मदतीने ते बरं वाटत नाही तेव्हा डायरेक्ट ऑपरेशन करून टाकणे हा त्याच्यावरचा एक राजमार्ग म्हणून सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्या अगोदर आपण काहीतरी अन्य शास्त्रांचा, अन्य पॅथीज काय म्हणतात, त्यांचा विचार काय आहे, त्यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असेल वगैरे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही वैद्यांच्या मार्गदर्शनाने
आयुर्वेद काय म्हणतो बाबा, हे माझं गुडघ्यांचं दुखणं किंवा मणक्यांचं दुखणं कमी करण्यासाठी, झालेली झीज भरून काढण्यासाठी, मणक्यांना ताकद देण्यासाठी, मणक्यांच्या कडेचे किंवा गुडघ्यांच्या कडेचे लिगामेंट्स, टेंडॉन्स, स्नायू यांना ताकद देण्यासाठी तुमच्याकडे काही आहे का की हे डिजेनरेटिव्ह चेंजेस आमचे काही प्रमाणात भरून निघेल झीज? ही झीज भरून निघाली तर मग दुखणं कमी होण्यासाठी मदत होत असते हो. पण हे लोकांना माहिती असलं तर ना, आणि लोकांना अनेक वेळा माहिती असलं तरी ते करण्याची मानसिक तयारी ही कुठेतरी कमी पडते. नित्य अभ्यंग करायला पाहिजे, त्या स्नायूंना पोषण द्यायला पाहिजे, तेला तुपांचा वापर बाह्य अभ्यंगासाठी आणि पोटामधून सुद्धा काही पोषक द्रव्यांचा आहारामध्ये समावेश केला गेला पाहिजे. तर या संबंधी स्वतः परस्पर ते नुसतं प्रोटीन शेक खाऊन ते होत नाही काम. त्याच्यासाठी नीट वैद्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. नेमकं काय बिघाडे, कोणत्या कारणाने या गुडघ्यांमध्ये किंवा मणक्यांमध्ये वेदना होत आहेत, कुणाच्या अनेक वेळा चुकीच्या हालचाली, चुकीच्या बसण्याच्या पद्धती, चुकीच्या उठण्याच्या पद्धती, चालण्याच्या पद्धती याच्यामध्ये सुद्धा हे असं पेन वाढत असतं, दुखणं वाढत असतं. किंवा अनेक लोक अनेक चुकीचे आहार विहार आणि बसणं उठणं करत असतात. तर या सगळ्या गोष्टींकडे खूप बारकाव्याने पाहून, मार्गदर्शन करून, निदानापर्यंत पोचून मूळ कारणाला नीट करण्यासाठी म्हणून आयुर्वेद हा उपलब्ध आहे. आणि त्याचं नक्कीच मार्गदर्शन हे लोकांना उपयोगी ठरणार आहे, जेणेकरून आपण ह्या पेनकिलर्सच्या ज्या जंजाळामधून कुठून तरी मुक्तता करून घेतली पाहिजे. आणि अगदीच कुठे प्रवास होतोय, प्रवास करावा लागतोय, आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी करणं टाळता येणं शक्य नाहीये, तेवढ्या पुरेसं समजा कधी अगदी एखादी पेनकिलर घेतली आणि जरा दुखणं शमवलं तात्पुरतं, काही हरकत नाही, काही घाबरायचं कारण नाही. पण जेव्हा वर्षानुवर्ष लोक अगदी स्वतः जाऊन त्या गोळ्या मागून जेव्हा पेनकिलरच्या खातात ना, ते नक्कीच चुकीचं आहे. ओव्हर द काउंटर अशा प्रकारची कुठली औषधं खाणं नक्कीच आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. तर वैद्यांचं मार्गदर्शन घ्या. ते काय जे तेल लावायला सांगतात, तैलधारा असेल, जानू बस्ती असेल किंवा कटी बस्ती असेल, विविध प्रकारच्या चिकित्सा, स्वेदन आहे, काही प्रकारचे बस्ती आहेत, काही व्यायाम आहेत. तर यांच्या मदतीने आपल्याला अशा प्रकारची अनेक दुखणी, मुख्यतः मॅक्झिमम लोक संख्येने गुडघ्याची दुखणी, विविध जॉईंट्समधली दुखणी आणि मणक्यांमधली दुखणी यांनी अगदी ग्रस्त आहेत. आणि या प्रकारच्या लोकांना आपण ह्या दुखण्यांपासून नक्की वेदनामुक्त करू शकतो. आणि ही आयुर्वेदाची ताकद आहे. आणि वेदना शमन याच्यासाठी आयुर्वेदामध्ये विविध उपाय हे खूप छान पद्धतीने वर्णन केलेले आहेत. लोकांना असं वाटतं की फास्ट रिलीफ पाहिजे म्हणजे आपल्याला फक्त इंजेक्शन्स आणि पेनकिलर्सच्या गोळ्यांशिवाय पर्याय नाही. तर तसं नाहीये. आयुर्वेदामध्ये विद्धकर्म, अग्निकर्म, काही प्रकारची स्नेहन, स्वेदन, विविध प्रकारचे शेक, या काही बस्ती यांच्या मदतीने आपल्याला अतिशय उत्तम प्रकारे शूल प्रशमन म्हणजे वेदना प्रशमन हे सुंदर प्रकारे साधता येतं. अनेक रुग्णांचे आम्ही व्हिडिओ असे केलेले आहेत की विशिष्ट मर्मस्थानाच्या आसपास छोट्याशा सुईनी अगदी थेंबर रक्त काढल्यानंतर रुग्णाचं एकदम जादूसारखं पेन गायब होतं. अक्षरशः काही क्षणामध्ये डोकं दुखायचं थांबतं, काही क्षणांमध्ये मान दुखायची थांबते. आता याला मी टॉल क्लेम असं म्हणत नाही, पण त्या विशिष्ट अवयवामध्ये अधिक रक्ताचा संचार ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला त्याच्यावरती कुठेतरी अधिक दाब असतो आलेला. तो दाब कमी केल्यानंतर त्या रुग्णाला बरं वाटतं. गुडघ्याचे अगसे सांधे सुजून जाड झालेले असतात आणि तो दाब पडत असतो. हा दाब हलका झाला की बरं वाटतं. तर विविध उपाययोजनांच्या मदतीने आपल्याला असं वेदनाशमन करणं शक्य आहे. आयुर्वेद त्याच्यासाठी सज्ज आहे आणि त्यासाठी आयुर्वेदाचं मार्गदर्शन जरूर घ्या. आमच्या या चॅनलवरील अनेक प्रकारचे असे व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर घाला. तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.